चॅनलशी शरयू. तर ॲक्च्युली आज रोड खूप बंपी आहे आणि अशा बंपी रोडमधून आम्ही जात आहोत मार्केटमध्ये आणि ते मार्केट म्हणजे संगमेश्वर मार्केट. तर इथून जवळपास साधारणपणे रिक्षाने 20 ते 25 मिनटं लागतात. किती किलोमीटरचा प्रवास आहे हा काका? नाही, किती किलोमीटर लांब आहे? 12 किलोमीटरचा प्रवास आणि अर्धा तास एवढा वेळ लागणार आहे आम्हाला. अच्छा, तर ते आमचे रिक्षावाले सुवळे काका म्हणतात की हायवेचा प्रवास तो इझिली असं, पण इथे कसं रोड जरा उघड खोबड आहे आणि त्यामुळे थोडंसं आमचं फ्री बॉडी मसाज होतो इकडे. जो स्मूथ रोडचा आहे तो फणसावणे जे गाव आहे ते तिथून सुरू होईल. तर माझा आवाज आणि आजूबाजूचा खडखडीचा आवाज थोडासा कॅमोफ्लॅज होतोय, तर तुम्ही थोडा व्हॉल्यूम फोनचा रेज. काय म्हणताय? अच्छा, ओके ओके. तर शेजारी बसले तिथे माझे गणेश कामत. हा, तर सगळ्या युट्यूबर माझ्या युट्यूब फॅमिलीला मामाकडून हाय आलेला आहे. तर आता आपण होपफुली त्या उन्हामध्ये हवी तशी शॉपिंग आणि आमची लिस्ट पण सोबत आहे आमच्या, तशी शॉपिंग आमची क्लिअरली व्यवस्थित स्मूथली होईल. वी होप दॅट. आणि काय काय शॉपिंग करणार आहे पुढे, काय धमाल येणार आहे ते आपण बघूच. सध्या तरी इथे 30 डिग्रीच्या वरच तापमान आहे, जाणवत आहे उन्हाच्या झळा. चला मग बघूया आपण पुढचा प्रवास. आता स्टॉप करूया. तर हा हे रामदास वडापाव सेंटर जे आहे ते इकडचं फेमस सेंटर आहे. हे ठिकाण कुठं आहे? फणसावणे. फणसावण्यातलं फेमस वन स्टॉप वडापाव सेंटर. वडापाव सेंटर, वन अँड ओनली वडापाव. काय रेट आहे वडापावचा आता? मुंबईचे रेट लागले गावात. पाहिजे आता नको खायचं नाही आपण, बस लगत चालले. वडापावची चव आपण घेणार आहोत पण आता नाही. आता सध्या पहिली कामं उरकूया. पहिले काम और फिर पेट पूजा. तर फणसावण्यात जास्त करून मॉमेडियन वस्ती आहे आणि इकडची घरं जी आहेत ते त्यांचं एक वेगळाच आर्किटेक्चर स्टाईल आहे. ऑलमोस्ट मला ब्ल्यू ग्रीन शेड्समध्येच इथे घरं दिसली. तर छान छान बंगले, कौलारू घरं, असं मिक्स टाईपचं हाऊसिंग स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसण्यात येईल. आता माझ्या राईटकडे तुम्ही बघाल तर इथे हे एक ग्रीनिश कलरची बंगलो स्टाईल हाऊसिंग स्ट्रक्चर आहे आणि इथे पण ॲक्च्युली हे थोडं हाईटवर आहेत ही घरं. रिक्षा आहेत ना त्या एक अँटिकच म्हणाल तर काही वावगं नसेल, कारण या रिक्षांवर इतकं म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे की अगदी LED लाईट्स आपल्या जे आपण रिक्षातून उतरतो त्या फ्लोअरवर पण LED लाईट्स आहेत. मग प्रत्येक कुलदैवताचं किंवा कुलदेवीचं नाव त्यांनी लिहिलेलं आहे आणि रात्री जर तुम्ही रिक्षामध्ये बसाल तर एकदम ढिंचॅक फील येईल तुम्हाला. म्युझिक असते, फॅन्स असतात 4 आणि लाइटिंग वगैरे ते लांबून कळेल तुम्हाला की बाबा रिक्षा आलेली आहे. पण रिक्षाची भाडी मात्र थोडी तुमच्या खिशाला चटके देऊन जाईल. अच्छा, काकांना याच्यावर काहीतरी भाडा किती घेतला असं दुसऱ्या रिक्षाला माहितीये? किती रिक्षा करायला असतं. अच्छा, आजचं भाडं आहे. आमचं सामान लावलंय गणेश दादांचं आहे. चला व्यवस्थित सामान लावून काटे बघू.
टेम्पो येणारे त्या पण मी वाहतूक करतो. अच्छा, आम्ही दोघांनी परवा डेली गेलं. एक मिनिट थांबा. किती भाडं घेतलं तुम्ही सांगा. सकाळी आमचं दादांचं हो अजून हातात दिला घे विचारा. घेणार किती 400 देते बस. 2 रिक्षाचं भाडं 600 होता. हा 2 रिक्षाची भाडी होतात 600 अकॉर्डिंग टू 1 ट्रिप. तर इथे आमचं कन्सेशन आम्हाला मिळालं 400 रुपयामध्ये. आमचं जे भाडं जे आहे ते काकांनी घेतलंय. तर असे रेट्स इथे काही मीटरवर रिक्षा चालत नाही. तुम्ही आलात तर तुम्हाला इथे पहिली गोष्ट तर रिक्षा खूप कमी आहे. 4 वाजता गेलं बाहेर पडून सांगा. तर सकाळी पहाटे अशी 4ला पण आपल्याला सर्व्हिस अवेलेबल आहे. फक्त एक फोन करायचा. 2 वाजता रात्री 2 वाजता पण. अच्छा, ट्रेनला ना किती जोडे? ट्रेन परवा आली, काल 1:45 आली. ट्रेनला घरी आलो सवाई. तर इकडे रात्रीची म्हणजे 24/7 जे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असेल तशी आमच्याकडे 24/7 जुळ्यांची रिक्षा ही अवेलेबल असते. फक्त एक कॉल करायचा आणि ते काका हजर होऊन जातात. त्यानंतर भाडं असेल तर नाही पण सांगतील. अच्छा, म्हणजे अगदी भाडं असेल तरी सुद्धा त्यांनी ते रिजेक्ट करतात ते आणि आम्हाला प्रेफरन्स देतात. तर त्यासाठी सुरुवात झाली. त्यामुळे छान असं शूट करणं. म्हणजे स्वामी समर्थांचं मंदिर होतं इथे राईट साईडला. ते आईस्क्रीम सेंटर आहे. कसबा किती लांब आहे इथून? अच्छा, तर आता एक इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल साईट जे आहे मी तुम्हाला इथे दाखवते. इथे संभाजी महाराजांचं स्मारक आहे. तर कसब्यात संभाजी महाराजांना इथे कैद केलं होतं औरंगजेबाने आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं आहे. तर संगमेश्वर मधलं फेमस जे कसबा आहे ते तुम्हाला मी दाखवलं. आता इथे राईटला मंदिर सुद्धा आहे. सोलकर पण आहे आपल्याला. सोलकर ना, हा सोलकर पण माझे एक मैत्रीण आहे. मुळे पण मुसलमाने खाय. ही डाय उलट थ्रेडची असते. उलट थ्रेडची. हा लावायचा, हा लावायचा, हा लावायचा, हा लावायचा. ही टॉमी घालायची आणि काढायची ती बाहेर. हे बघ झोपलात. ही घालून करायची. मग ही घेऊ काय कायमची उपयोगाला आहे. बघा दाखवा, त्यांना दाखवा. फोटो मारू. हा पाठवायचंय. हा मारा, फोटो मारा. आणि मिळते म्हणून सांगा. अशी कॉलर आता शिल्लक नाही आहे. ते म्हणत होते कॉलर आण आणि त्याला बाहेर आहे एवढं. ते आतून आलाय ना पाठ एवढा बाहेर आहे. इकडे मार्केट प्लेसमध्ये जे काही संगमेश्वरचं मेन मार्केट आहे. ST बस डेपो जे आहे संगमेश्वरचं त्याला लागूनच हे मार्केट आहे. आता आपण सुरुवात करूया शॉपिंगला. आमच्याकडे लिस्ट रेडी आहे आणि त्याप्रमाणे आपण शॉपिंग करणार आहोत. खूप कडक ऊन आहे आणि या उन्हामध्ये लवकर शॉपिंग आटवायची आहे आम्हाला. तर आम्ही फर्स्ट जाणार आहोत काही पूजेचं सामग्री. हा नंबर आहे. तुमच्यासाठी मागवलेला आहे. 10 नंबर लहान आहे.
मग 10 नंबर दाखव पहिला. 10 नंबर आहे. 10:30चा तो हे केलेला आहे. तुम्ही 10 नंबर बोलले ना म्हणून मी 10 नंबर एवढा ना लहान म्हणून मी तुला कॅन्सल केला. नंतर आपलं बोलणं काय झालं शेवटी 10 नंबर शेवटी बोलणं काय झालं आपलं 10 नंबर. मग 10 नंबर मी गणिताचा अंदाज 1 इंची फक्त फरक म्हणून लहानपणी. आता आम्ही झालं उसाचा रस प्यायला आणि इट इज व्हेरी हॉट इन हिअर. खूपच उकाडा आहे त्यामुळे आम्ही आता इथे फ्रेश उसाचा रस पिणार आहोत. सो टू बीट द हीट आपला फ्रेश शुगर केन म्हणजे उसाचा रस पिऊयात आणि त्यानंतर थोडंसं डोकं फोनची बॅटरी पण खूप लो झाली आहे आणि खूप जास्त हीट होतं माझा फोन एवढ्या हीटमुळे. तर बघूया आता झटपट शूट करायला जमतं आहे. शूट घेऊन झालं आहे उसाचा रस बरं वाटतं आता. मग घेऊया पुढच्या शॉपिंगसाठी. अजून घ्यायचं आपल्याला ग्रॉसरी व्हेजिटेबल शॉपिंग आणि थोडंफार सामान. तर आता मी इतकं पुढची शॉपिंग करायला तर आता बघूया. तर गावामधलं म्हणजे संगमेश्वरमधलं हे पहिलं सुपर शॉपिंग मी बघते इकडे. सो इट्स ऑलमोस्ट डीमार्ट सारखीच वाईट येते. बघूया इथे काय आहे. मुगड्या कुठे आपण जाऊया मुगडाळ घ्यायला. अर्धा किलोचं पॅकेट किती दिवस येतो. खूप बरंच काही इथे मिळतं. सो चिकन मसाला जो आहे घेतलेला आहे 4 पॅकेट्स. आता घेणार आहोत मूग डाळ, लिज्जत पापड आणि द लिस्ट गोज ऑन अँड ऑन. व्हेरी सॉर्टेड इथे. ॲक्च्युली माझं डिमार्टचं फील होतं आहे फील येतं आहे. वाटलं नव्हतं की आज सगळं सॉर्टेड मिळेल इथे. बट येस इट्स सोयीस्कर पण आहे आमच्यासाठी. विच बॅग बास्केट ना. हां सॉरी. ओके सो माय बास्केट इज हिअर अँड आय एम देअर अँड नाव वी आर टुगेदर. ओके सो ऑल ॲट वन प्लेस. हो आता कॅमेराच फिरवतात. आमची कांदा शॉपिंग झालेली ऑलमोस्ट आणि आमचे काका पण आम्हाला हेल्प करतात बटाटे घ्यायला. हां काय म्हणताय. हो हो आता येणार ना यूट्यूबवर बघायचं. तर कांदे छान, बटाटे नीट घ्या निवडून व्यवस्थित. दिसता ना ते. तुम्ही आता बोलाल ना ऐकायला जो बघेल त्याला जाईल. हा घराकडे नाही जात आहे. हे जाणार चॅनलवर यूट्यूबचा. यूट्यूब आपण आलो आहोत इथे चटई घ्यायला आणि इथे आम्ही फायनल केली आहे. तर आता आपण आहोत विधाता
विधाता कलेक्शनमध्ये. आणि इथे भरपूर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. त्यातली एक आहे चटई, जी आम्ही फुल साईज शोधत होतो मगाचपासून. तर भेटूया आपण त्यांच्या स्टोर ओनरला. तर तुमचं नाव? माझं नाव विनय शेट्टी. विनय शेट्टी. ओके. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं? माझं दुकान म्हणजे 25 वर्ष होत आले. 25 वर्ष. तर इट्स अ व्हेरी लॉंग टाईम. आणि इथं सगळं मिळतं. तर हे दुकान प्रॉपर आहे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये. आमचं दुकान कसं ऑल इन वन असते. म्हणजे साडी, शर्टिंग, शूटिंग, रेडीमेड सगळं आम्हाला एकत्र ठेवायला होतं गावामध्ये. शहरामध्ये कसं एक स्पेशल घेऊन डिपार्टमेंट असतात, साडी म्हणा, ते शूटिंग म्हणा. अच्छा. तर आमची जे मिसळ आहे म्हणतात त्याला, कोणाला चांगली वाटते मिसळ, कोणाची मिसळ जरा बेचव पण वाटू शकते. कारण त्यामध्ये लिमिटेशन आहे व्हरायटीवरती. अच्छा. शॉपमध्ये पण जो आहे तुम्हाला आम्ही स्टँडर्ड ठेवतो, दर योग्य देतो. पण लिमिटेड स्टॉक हीच आमचं एक ड्रॉबॅक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्टॉक लिमिटेड मिळणार, पण तो सगळ्या प्रकारचा मिळणार, सगळ्या ह्याच्यातला मिळणार, रेडीमेडपासून सगळं. तर मित्र, तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल, आता आमच्यासोबत आहे जुळे काका. त्यांनी आम्हाला दुकान दाखवलं पहिली गोष्ट. तर तुम्हाला काही हवं असेल इथे ड्रेसेसपासून ब्लाऊज पीसेस आहेत. नंतर आपण बघू शकतो साड्या पण छान दर्जाच्या आहेत. तर इथे नक्की व्हिजिट द्या या स्टोअरला. आणि सांगा नाव शरयू करून. शरयूने सांगितलेलं म्हणून आलो. तर सो फायनली खूप हेक्टिक अशी शॉपिंग करून घरी परतलो आहोत आम्ही. आणि बरंचसं सामान घेतलं आहे आणि त्याचं वजन एवढं झालं होतं. पण थँक्स टू द रिक्षावाला काका आमचे जुळे, तर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. आणि आम्ही आता फायनली घरी पोचलो आहोत. नाव आय एम फीलिंग स्लीपी अँड स्लगिश. लिटरली आम्ही म्हणजे सकाळी गेलो होतो 11च्या दरम्यान, 11:30च्या दरम्यान. आणि हो, शूटिंग सुरू आहे. आणि आम्ही येता येता आम्हाला वाजले आहेत नाही 4:45 झालं. तर जवळजवळ आम्ही 4 तास 4.5 तास नुसतं उन्हामध्ये फिरतो. ही चटई, ती चटई, हे सामान, ते सामान. म्हणजे अशीच असते गावची शॉपिंग. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या 3rd व्लॉगसाठी स्टे ट्यून्ड. अंटिल देन, पीस अँड लव्ह फ्रॉम शरयू. सी या.